गुड आफ्टरनून। नई दिन नई शुरुआत। वैसे आज दोपहर हो गई है, 4 बज गए। तो आज यहाँ से ही चालू करा, थोड़ा सुबह से भाग दौड़ थोड़ी थी। तो आज का मेरा ब्लॉग ये मराठी में रहेगा, क्योंकि आज है हमारी पिठोरी अमावस्या। इसीलिए आज पूरा मराठी, टोटल मराठी आज चालणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, आज आपली पिठोरी अमावस्या आहे। सगळ्यांना माहितीच असेल, आज अमावस्या आणि पोळा पण आहे। तर सगळ्या पिठोरी अमावस्या आणि पोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभकामना आहे। तर आज आमच्या घरी म्हणजे काकाची इथे आज अमावस्या येते, म्हणजे अमावस्या देव आमचे येतात, अमावस्या पिठोरी अमावस्या येते। हे सगळे पूजा बिजा आम्ही सगळं काय करतो, कशी येते कुठून म्हणजे कसं काय ती प्रथा आमची चाललेली आहे पूर्ण। सगळं ते म्हणजे मी असं लहान असताना त्याच्यावर आधी प्रथा पूर्ण चाललेली आहे, ते माझा मोठा भाव कंटिन्यू करतोय। तर आज तुम्हाला दाखवू आम्ही पिठोरी अमावस्या आमच्या घरी कशी नॉर्मली कसं काय होतं, प्रोग्राम कसा काय चालतो, सगळं काय कसे आमचे सगळे घरातली म्हणजे भावकी आमची सगळी इथे पाया प्यायला सगळं वापस आमचे गावातले पण येतात, पाया पडतात सगळं काय। तर टोटल तुम्हाला मी दाखवतो म्हणजे पिठोरी अमावस्येला काय काय होणार आहे। जर जर मला थोडंसं आता उशिरा आलो मी जरा वाशीवरूनच, जर मला थोडंसं भेटलं ब्लॉग म्हणजे बनवलं कुठून कशी जातात कसे काय, तर थोडीशी माहिती घेईल मी। त्यासाठी चाललो आहे मी आता। इथे पहिल्या सगळेजण देव आणतात, तिथे थांबतात, नंतर मग वापस गावात येतात, त्यात सर्व तुम्हाला दाखवणार आहे मी। आता बघूया आपल्याला भेटलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला मी डायरेक्टली आमच्या घरी पिठोरी अमावस्या येईल ते तुम्हाला डायरेक्ट दाखवणार। जर मला थोडं भेटलं शॉर्ट करायचे म्हणजे कशी येते कुठून काय ते कसं काय करतात, मग मी दाखवू शकतो, म्हणजे प्रयत्न करत दाखवायचं मी पूर्ण। चला बघूया आता मला जरा आहेत का ना आमचे देव, म्हणजे जे सगळे आता गेलेले आहेत ते देव आणायला, तर बघूया आपण। चला तर तुम्हाला सांगितलं होतं की आज पिठोरी अमावस्याबद्दल। आता देव आमचे तळ्यावरती थोडे थांबतात, नंतर मग प्रत्येकजण आपापल्या घरी घेऊन मग ते आपले देव जातात। तर तुम्हाला दाखवतो शॉर्ट्स नॉर्मली। तर आता हे सगळे आमचे देव आता एक घेऊन भाऊ मध्ये माझा भाऊ पण आहे आणि आमचे गावकरी सुद्धा आहेत। हे आम्हाला आमचं पिठोरी अमावस्याचं आहे, सगळं ते देव घेऊन आहेत बघा। आता सर्वजण आता हा माझा मोठा भाऊ म्हणजे आमचे देव आता देते तळ्यापाशी थोडे थांबतील, त्याच्यानंतर मग आपले घरी जातील। घरी म्हणजे ते आरती बिरती होणार, हा आणि सर्व एकत्र जमणार, एकत्र मग आरती करणार, पूजन करणार आणि मग संध्याकाळी 6 वाजता इथून घरी निघणार। आता वाजले 4, आता 2 तास आता सगळे थांबणार। तर तुम्हाला सगळे दाखवतो आणि मग तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता सगळेजण आमचे गावकडचे पिठोरी अमावस्या, तर हे आमच्या सगळं त्यांची पूजा देव असं आम्ही त्याला म्हणतो देव। तर हे टोटल आता गावकरी आमची किती, टोटल आपल्या गावात किती आहेत, टोटल आपल्या गावात किती आहेत, आपल्या गावात पिठोरी किती आहेत? 24। तर आमच्या गावात टोटली पिठोरी अमावस्या 24 फॅमिलीमध्ये येते। जसे आमचे पाटील परिवार, मुंडे परिवार, दिघे परिवार आहेत, पैकर परिवार आहेत, अजून आहे एक आमचे भाऊबंद ते आता देव घेऊन आलेत। आता ते तळ्यामध्ये मस्तपैकी त्यांचे स्वच्छ करतील, स्वच्छ देव करून पुन्हा ते तुम्हाला दाखवतो आमचे आता देवाचे स्वच्छ कसे करतात। हे बघा आमचे भाऊबंद आमचे, तुम्ही आता हर हर महादेव। एक आता बंधू आमचे, बंधू काय बोलता? तेच आज आमची पिठोरी अमावस्या सोनामीचा वीस सगळेजण बसलेले आहेत पूजा करण्यासाठी। सर्वांचं नॉर्मली पूजन झालेलं आहे सर्व। आता झालं पूजन झाल्यानंतर आता प्रत्येकजण देव सगळं आपापल्या घरी आता घेऊन जातील, मग तिथे स्थापना देवाची स्थापना करतील। आता चला तर बघूया आपण, निघताना पण तुम्हाला दाखवतो आम्ही।
कसे ते निघतात. गावात देव आपले एंटर करतात आहोत सगळे. तर हे बघा प्रत्येकजण आपलं लाईन आमच्या एक सिस्टमॅटिक लाईन असते आमची. सगळे एक लाईनीमध्ये आपले देव आपले एकामध्ये पाठीमागे एक देव आपले घेऊन जातात. महादेव. तर आता नॉर्मली आरती देव आमचे इकडे जातील, आरती देव या साईडला जातील नॉर्मली आणि आरती इकडे जातील. म्हणजे प्रत्येक आपापल्या घरी जाता देव आपले घेऊन जातील. त्यानं सिस्टमॅटिकली आरती इकडे निघतील आणि आरती तिकडे निघतील. बघितलं तुम्ही एक इकडे एक तिकडे असे चालूच असणार. प्रत्येक आपापल्या घरी निघतील. आता बस बहुत सारे एन्जॉयमेंट मस्त एन्जॉयमेंट करा आज. प्रत्येक आपल्या सगळे निघते. दोन इकडे आता हाय कंप्लेंट आता इकडे दोन सगळेजण आपापल्या सगळ्यांना देवा आपापल्या देवाला घरी घेऊन देतात. आता महादेव महादेव बघू शकतो ना दादा सगळेजण आपापल्या घरी चाललेले आहेत. महादेव आमच्या देवाच्या घरी आलेले आहेत आणि देवांची आरती करण्यासाठी आमची वहिनी आणि आमची सुनबाई आणि चिमुकली सगळं आहे आता. आणि आमची चिमुकली महादेव कशा कशा काय खाते तू? शिवाय तू खाते तू? मला नको तूच खा. मला नको तू मला देतेस. वा 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 ठीक आहे तू का. तर काही सांगा काय करतो आपण. तर एक आमचा पिठोरी अमावस्येचा फोटो आहे तो जरा चिटकून घेतोय. आमचे छोटे ते आले कामावरून आत्ताच आले. बघा तुम्ही कसा आमचा फ्रेश दिसतो. फ्रेश असं मला पण त्याने काय होतं कामाला लावलेलं आहे. तर चला आपण त्याची थोडीशी मदत करू असं वाटतं मला. बोलल्यावर आम्ही बोलल्यावरच काम करतो आणि या वर्षी त्याला भेटून दे. तो एवढं सर्व मनापासून करतोय. चांगलीच बायको भेटेल. चांगलीच बायको भेटेल याला मला मस्तपैकी सुंदर चालू दे. काय काय देवा सांगा लागेल ना. काय हो तुम्ही काय असं तुम्ही आहे ना चिंच उचला. चिंच ते काय असतं. त्याच्या जवळ गेलो आणि डायरेक्ट मारलेला चिंच. चिंच काय असते थोड्या वेळात दाखवू. चिंच काय असते आम्ही थोड्या वेळात दाखवू तुम्हाला. आता तू काय बघणार आहे. याला पेढा देऊ. आंबा द्यायचा पेढा द्यायचा. अरे राम महादेव कसे करतो. हॅलो काय चालू होता है ना. हां तुम्ही बघितलं होतं कसे देव आले घरात. कसं काय आलं ते तळ्यावरून पासून सगळं काय. आता घरी देव आले. आता
तर त्यांची थोडी मांडणी चालू आहे. मगाशी तुम्ही बघितला आपला तो मागे फोटो लावत होता, फोटो लावला पिठोरी अमावस्येचा. ती प्रथा चालू आहे आमची, वर्षानुवर्षी ती प्रथा चालू आहे. त्याच्यामध्ये आम्हाला इथे देवांची ती मांडणी आज होत आहे. आणि आजची आमची भटजी आहेत, इकडे आहेत. हे भटजी आमचे आज ते आता मागे बसले आहेत. थोडेसे ते मंत्र त्यांचे चालू आहेत. ते तोंडात मनातला मला मंत्र चालू आहे त्यांचे. हां बघा बघा कसा मधून तुमचा जो आवाज असा येईल होता. सकाळीचा भी सब भगवान को अभी हाथ डाल रहा हम छोटा. देखो आप हाथ पहुँच रहा नहीं, लेकिन तभी भी हम कोशिश करें भगवान के. आणि आज जेवढे आमचे ग्रामस्थ वगैरे मंडळी, गावातली मंडळी किंवा घरातली येथील पाहुणे बिवणे आणि आमच्या घरातली भावकी सगळं जेवण आमचं तयार आहे. तर पाणी पण भरून तयार आमचं. आज सगळं गॅसवरती सगळं चालू आहे. तर आमचे बडे भैया म्हणजे मोठा भाऊचे पूजन झालेलं आहे. आता आमची वहिनी पूजा करत आहे. तर आम्ही बारी बारीने सगळ्या पूजा करू. आणि आता पप्पा चल पप्पा आई पप्पा करते ना. बस बजलो बस. बघू हात जोडा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं संपदां. मी आता पूजन चालू आहे आपलं. काय बोलत असतो आम्हाला पूजन चालू आमचं ते सांगा काय मामा बोलत नको का समजा ना कसं. तुम्ही बोलायला ना आणला. पिऊ पण आलेला आज. हा ना पिऊ, पप्पा करता पिऊ आला ना. पियांक आला तू, पियांक आला आमच्या आज. पप्पा करता पियांक आला आहे. काय पियांक आलास का तू नाही आलास. तर आमचे मोठे सपुत्र आता ते पूजा पप्पा करत आहेत, पूजा करत आहेत. आमचे छोटे सपुत्र आणि आज आमचा छोटा सपुत्र पण आला नाही त्याचा क्लास असल्यामुळे. आला नाही तो क्लास होता म्हणून तो आला नाही. आता याला चिंच उचलू का आंबा उचलू. नाही चिंच उचलू. आमचा हा एक दुसरा एक थोड्या हा तो एक्सपिरियन्स घ्यावा लागेल याला. त्याच्यात तुझीच बारी आहे ना नंतर. काय तू काय बोलतोयस. हो शेट तुम्ही काय बोलताय. मराठी बोलते. चिंच नॉर्मली तुम्हाला माहिती असेल मगातून चाललंय ते चिंच काय पेढा काय हे. तर त्याचं आता मिनिंग काय ती चिंचची ते आमच्या मोठ्या वहिनीला विचारू. ते कारण की जे सिनियर आमचे आहेत ना मग त्यांना माहिती जास्त आहे. आम्ही त्यांना मला विचारू ते तुम्हाला आता दाखवतो ते चिंच. आमचे ब्लॉग आहे ना. सो आता दोघांचे आता पाया पडून झालेले आहेत. तर आता काय उचलते ते आपण बघूया. अरे काय तरी उचला. हा ते उचला काय त्याला काय म्हणतात. आणि हे चिंच आली. हे काय आहे. धोत्र्याचं फूल आहे. आणि पेढा कुठे आंबा मँगो. पात्रा चिंच पिऊ बाबा काय ठेवायचं. चिंच आलेली आहे. अरे तो गाईज आता तुम्हाला सांगतो की आता हे नॉर्मली हे जे आहे ते उचलून ठेवावं लागतं. तर वहिनी त्याचा अर्थ काय कुठे असा समज आहे की जर आज हरारा महादेवला जे वाहेल चिंच आंबा ते पुढच्या पिढीला जन्माला येईल. त्या पिढीला म्हणजे ते पुढे पुत्र किंवा पुत्री असं जन्माला येईल. म्हणजे हा असं आमचं शास्त्र हे
पारंपरिक आमची शास्त्र चालू आहे. तू काय केलं उचललं त्या टाकूला? अरे ते मलाच माहित नाही. अरे तेव्हा आता 15 वर्ष झाली. ते आता मलाच माहित नाही मी काय उचललं होतं तेव्हा. तेव्हा होती ना. अरे होती ना. तू एवढासा होता ना. तू काय ठेवणार? तो थोडं आमचं असं टाइमपास चालत राहील मध्ये. अजून आमची भाऊकी घ्यायची आहे तेव्हा थोडीशी अजून पुन्हा आले 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 थोडे थोडे येत आहेत. काय काय ठेवलं? आमचे सर्व एक कुटुंब एक 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 येत आहेत पाया पडायला. त्याला चिंच ठेवायची. फूल ठेवणार. आता चिंच आपण ठेवायचीच आहे. ऑलरेडी 2 सपुत्र हे आहेत. त्याला धर्म सांगतात. सो गाईज अभि तुम्ही बघतच असाल आता एक 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 सगळे आमचे घरातले मंडळी येतात ही वस्तू पाया पडून खिशात सगळे पाया पडून. देवा पाव रे देवा डोका टेक रे देवा पाव 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 नाही पाव पावाला डोक नाही. आता देवा पाव मला धाव आणि 10वीला एकदम 100% मार्क पडून दे रे देवा. आलेले आहेत. एसी लावा एसी. बघितला एसीचं नाव घेतलं का आमची वहिनी किती असते बघा. मग देवाला देव म्हणतो नाही काय म्हणतो देव. आता आम्ही वहिनीची कधी मस्ती करत नाही. तो नमित हाय नमित कैसन बा बिठवा. शांत जरा शांत. आता आमुषाची काय म्हणतात कथा कहाणी तर आमच्या सुनबाई जरा कहाणी बोलत आहेत. ते सगळ्यांनी नीट आणि कानाने जोराने ऐकावे. आठपाट नंबर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणात औसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. तिकडे दरवर्षी काय होईल, ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागले. मग ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळांत होऊन मरून जाईल असं झालं. म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी झालं. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षी तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोट त्याच्या ओटीत घातलं. तिला रानात उकळून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला जोटिकाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची कोण, इथे येण्याचं कारण काय? आधीच तशी लवकर जा, नाही तर माझा नवरा जोटिक येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरताच मी इथे आले आहे. जोटिकाची बायको म्हणाली, बाई बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपलीच सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी औसेच्या दिवशी बाळंत होईल व मूल मरून जाईल. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धासाठी ब्राह्मण उपाशी झालं. अशी 6 बाळंतपणं माझी झाली. 7व्या फेब्रुवारी असंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून ते मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता मला जगून दे. आम्ही थोड्या वेळाने आमची देवाची आरती होईल. तर आरती आज हा चला कॅमेरा इकडे झाला डायरेक्टली. गाइस अभी सब लोग आप भी आरती में खड़े रहो, हम भी आरती में खड़े रहते. सॉरी सॉरी सुरुवात करायची का? तुम्ही पण सर्वांगी सुंदर वारी तुझे संसारी यहाँ जाके हमने करुणा विस्तारी वारी वारी धर्म बटाते वारी वारी पढ़ो आता संकटी वारी मैंने तुझे देवी सुरमती भुवनेश्वरवते कारण संजीवनी जय देव तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव हाय माता हमारे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
श्रावण हे तळ्यामधून जे आणलेलं आहे ते आता देवाला ते अर्पण पूजा करावी. हे काय करायचं पण हे शास्त्र काय असते मग ते 64 अरे हे कशासाठी अरे सांग ना कॅमेरा समोर कोण पण सांगायला लाजलच. शास्त्रच आहे शास्त्र हे वैद्य सगळं माहिती पण मला सकाळी सांगत नाही अजिबात. काही आता हातावर आरोप उलटा तो राज बघितलं आता उचित पण कोण बस तुझंच तर काही सांग उचितवन हा उचितवन काय असतो हे आता आमचे नवीन सुनबाई आहेत तर आम्हाला प्रश्न आम्हाला विचारतील पण मी सुनबाईला विचारतो तर काय आहे? कोण चुकतंय सासरे चुकतात हा तुम्हाला सांगा विचारतो मी हिचा सासरा आणि माझी सुनबाई आणि हे समुद्र हा ही पण आमची एक सुनबाई आहे त्यांचा हजबंड ड्युटीला गेलेला आहे त्याचा थंब मारून येते थोड्या वेळी तर आता हे कुठे गेले उचितवान हे आता उचितवान एक कहाणी आहे ती तुम्हाला तुम्ही सांग मग उचितवान मग काय आहे निवेद्याचं उचितवान म्हणजे निवेद्य आहे कोण घेते बोलता जोराने बोलायचं बोला मी घेते बोला जोरात बोल अजून एकदा अरे बोल ना जोरात अरे घ्या 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 लोकांना प्रसाद घ्या तो प्रसाद आहे आता खायला बसा तुम्ही सगळं खायचं तुम्ही बिया दे प्रसाद आहे तिथे ठेवायचा असतो आता गाई हा नारळ फोडत आहे बघा कुठलाच 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 नाही बोल झालं मोहम्मद हनारा हनारा हे बघा हे असे आमचे लेट मेंबर पूजा झाल्यानंतर आलेले आहेत लेट मेंबर आमचे हे आमची वहिनी लेट आता काय सांगावं आता ती कधी झाली ती सांगू कारण की आमचा दादा जो आला ना म्हणजे वाढ होऊन बसली होती तरी पण दादा जो आलाच नाही आता 9 वाजता मी सोडून त्याला जाते आता म्हटली पाय पडा आम्ही सगळ्यांचे पाय पडता घेतलेला आहे चला उचितवाला आमचं सगळं झालेलं आहे सर्वांचे पाया पडून झालेले आहे चला आता भोजनाची तयारी आता होणार आहे प्रसादाची तयारी सॉरी प्रसादाची तयारी चालू आहे आता आमचे ब्राह्मण बसले प्रसाद करायला त्याच्याबरोबर हा एक छोटा ब्राह्मण नीट बघूया प्रसाद बनवतात का थोडा प्रसाद खातात पण आहे आम्ही बघूया आता थोडंसं काय आता सो गाईज आता आमची जी प्रथा चालू झालेली आहे पाया पडून मी देत नाही कुणाला सगळा सुखी राहा आशीर्वाद दिलेला आम्ही तो आता नॉर्मली हाँ गाइस अभी आप देख सकते हो सब लोग क्या बात है पहिले पैसे भेटायचे आता गणपतीला पैसे बघा हे आमचे चालू होऊन जाईल गणपतीला पैसे असतात आता नाही गणपतीला पैसे चालू होतात सर्व आता पाया पडत आहेत ए लवकर इकडं मला मोठं पप्पाच्या पर्यंत इकडे लवकर आला ए पछो तुला पाय पडले का रे पाय पड सगळ्यांचे लवकर बाबा ते मला पाठवतो मी पाय पडतो अजिबात नाही ही आमची पारंपरिक प्रथा चालू असते पूजा बिजा झाल्यानंतर सब छोटे लोग बड़े लोग के पैर पड़ गए लेकिन ये अभी पता नहीं कब उठेंगे तीनों जन या प्रसाद वाकाचा प्रॉब्लेम नाही वाकाचा प्रॉब्लेम कुणाला जास्त आहे तुम्ही समजून जाऊ शकता आमच्या बुद्धी तुम्हाला समजून घ्या पण हा तर वाकू शकतो तुम्ही का दाखवताय हो बाबाचे पाय पड
बाप्पा कर बाप्पा कर अरे बाबू त्या इकडे 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 बाबा हा. आता इकडे 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 काकाच्या अरे इकडे चालूच आहे ती विसरलो बघा हे बघा अशी लाईन लावलेली आहे बघा बघा अशी लाईन लावली की जशी की गांगरले आहेत सगळं गांगरलेले आहेत बसून घ्या चला. तुम्ही काय बोलता याच्याबद्दल काय बद्दल बोलू शकते का काहीतरी बोला काय बोला तर आता पकडे कुठं मला काय आवडत नाही ती वाटते जी एकच मी मोठा नंबर आहे पोरे ना वापरत तुमचं. हे बघ, आता ते नाटकं पाया पडतात पण तुम्ही सगळ्यांच्या पाया अरे बाबड्या पैसा देते आम्हाला पाया खाली डोकं खांड्या डोकं आता मागा लागतो बघा नका जेवायला बस. ए, नका उठू बस. वाढी जा. ए, जाऊ दे. जवळ बोलून घेतात. इथंच बसतो तुम्ही पण या इथं जागेवर बस सगळी चला समजून जा सगळेजण जेवायला बस, चल. ए, दादूसोबत बस. ए, दादूसोबत जा बस. त्या आईच्या काकाच्या पुढे जा. दादू बस, बस. जा. Sit down, sit down. चला सर्वांचे पाया पडून झालेलं असेल आता आमची मोठी आईकडे बघितला आमचा हा वाकला आहे आज बघितलं कसं चाललंय सगळं रंगाचं आज अरे बाबा ह्यो foreigner आला. सगळे वाकला आज सगळ्यांची एक्सरसाइज झालेली आहे 2 घास जास्त जातील आता नीट बरोबर यंदा करायचं ते आहे ना हॅलो मॅडम बदला तर फलात आमची छोटी मंडळी जेवायला बसली आहेत छोटी मंडळी आहेत इथे छोटी मंडळी जेवायला बसली आहेत गाईत आम्ही आता बघा आमचे मोठे बंधूचे खास फ्रेंड आलेले आहेत पाया पडायला हे बघ, आता टायमिंग झाला आता तू काय बोलत आमचे मोठे बंधूचे खास फ्रेंड आहेत सो आज आमचं जेवण आहे जे उपासाला आमचं हे सोडतं सगळी हे सोडतात म्हणजे काय सोडतो तू बिरडा आहे तो भात आहे. हा काय बिरडा आहे. एक मिनिट तर हा भात आहे आणि बिरडा आहे आलूच्या वड्या आहेत भेंडी आहे पापड आहे पातोडी आहे आणि खीर आहे अजून काय एक्स्ट्रा काय आहे का पातोडी पातोडी ना अरे कातोडी का पातोडी पातळ असते ती पातोडी काय बोलतात त्याला पातळ असते ती पातोडी आता सगळेजण जेवायला मस्तपैकी बसले 2 किलो कमी झालं होतं आता हा 4 किलो वाढवणार आहे बस 4 किलो वाढवणार आहे माझ्या वा हे बघा हे बघा हे आमचे मोठे ब्रदर बघा अख्ख्या पातोडी काय रे काय रे पातोडी बोलतात ते काय बोलतात ते मला नीट उच्चार करता येत नाही महादेव महादेव इकडे बस. नंतर पुढे जाता चालू आहे. तो गाईस आम्ही जेंट्स लोक पुरा खाना खाते घ्या तर आमचे घरातली महिला मंडळ त्याला जेवायला बसलेले आहेत आता बघा सगळेजण किती किती खातील ते तुम्हाला दाखवतो मी सो आता आम्ही गावामध्ये चाललोय आमच्या महेशमाची इथे पाया पडायला तर आता जेवढ्या ठिकाणी जात नाही आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही पण नॉर्मल कुठे कुठे हां अच्छा तर जेवढ्या ठिकाणी जातो तेवढं चाललोय आता जेवढं जमल तेवढं आम्ही करतो पाया पडायचं बघायचं मी मामाची ते पाया पडायला आलोय अरे अरे महादेव
अरे वेदू सो आज आमचे सतीश अरे बाबा नमस्कार महादेव सगळे पण आहेत हा जेवायला सगळ्यांना जेवायला सो काहीच आता मी आलो मामाची ते पाया पडायला तर आमचं पायावरून झालेलं मामांची ते आता सर्व यांचं पण सगळे आज मामाची मंडळी सगळे जमा झालेले आहेत सगळे बाकी सगळे इकडे बसलेले आहेत मंडळी आमचे सगळे आज हे आमचे नवीन मेंबर आहेत तर ओळखले असेल नंतर ओळख करून दाखवतो तुम्हाला बाकी सगळे जुने मेंबर आहेत आणि हे सब बच्चा पार्टी ते सब सगळे बच्चा पार्टी आहे आणि बाहेर सगळे बसलेले आहेत आता हे तुम्हाला मागे बघितलं असेल मोठी मामी मग अरे मागे सांगितलं कॅमेरा बघितला ऑन झाला काय मस्ती चालू असते याची मागे सांग सगळ्यांना माहिती आहे जुनं झालं ते आता नवीन काहीच नाही सगळं जुनं झालं हा तुमच्या भाषेत हे सगळे माझे मामा एक मामा तो भाऊ ए जिजाजी तर आता मी आलोय माझ्या छोटा ब्रदर याच्या घरी पाया पडला हा आता ऑलमोस्ट माझं हे दुसरं असेल त्याच्यात एक शेवटचे दर्शन होईल म्हणजे गावात मी तिकडे जाऊ शकत नाही 24 आमच्या अमावस्या येतात घरी तर 24 काय आम्ही फिरू शकत नाही हवा है ना हे आमचे वैभव नारपोलीचे हे राजा शेठ आमच्या आतमध्ये आमच्या बाजू वरती राहतात शेजारी आमचे इथे आता हे सेकंड लास्ट अजून दुसरं शेवटचं घरी तिथं पाया पडणार दिघेंचा म्हणजे आम्ही गावात करत करत बघितलं असतं आता आलो असेल इथे ना आम्ही बसत नाही म्हणून ठसका आला आता सगळ्यांना मला बसायचं का सगळ्यांना माहिती बसायचा अर्थ म्हणजे काय होतो आपण कधी बसतो ना कशासाठी बसतो म्हणून म्हणून ठसका आला आता नाही काय थम्सअप कोल्ड ड्रिंक आता आता पावसाळ्यात घेऊ शकत नाही पावसाळ्यात घेऊ शकत नाही आणि ते हॉट घेऊ शकत नाही सवय नाही ना घशाखाली जाऊ शकत नाही घराकडे जाणार नाही आणि जर चुकून घशात गेली तर पप्पा आपल्या बॅगा सगळ्या बाहेर घरचे बाहेर घरचं बा डायरेक्ट तसं माझे पप्पा बाहेर करू शकत त्याच्या वरती आहेत पण आमचा बाहेर तुमचा बाहेर आम्ही पिकअप घ्या मग चला चला निघा मध्ये घेऊन आपल्या तिकडे साईडवर काम आपली विना चला चला पिकअप घेऊनच आम्ही आमचा घरबीर सगळा तोच साईडवर कामाला म्हणून आम्ही त्याच्या एकदम लय लांब आहोत म्हणून लय लांब आहोत त्याच्यावरती 2 नाही 5 10 10 वैभवला पाणी